मित्रांनो, जर तुम्ही दिवसभरात रात्री कुठेही जाताय तर तुम्ही जिथं जाऊन बसताय, भले ते हॉटेलमध्ये असू किंवा कुठे मित्रांमध्ये असू, तर तुमच्या बरोबर एक प्रेत फिरत असेल तर तुम्हाला काय वाटेल? आणि ते प्रेत बाकीच्यांना दिसत नाही, ते फक्त तुम्हालाच दिसतं आणि तुमच्याशीच बोलतंय, तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, अशीच एक घटना हुबळीमध्ये घडली होती. मित्रांनो, हुबळीमध्ये 4 मित्र होते एका एरियामध्ये. आता मुद्दाम मी त्या एरियाचं नाव नाही घेत, ते कर्नाटकमध्ये येतं. त्या एरियामध्ये असे टवाळ म्हणजे टपोरी टाईपचे 4 मित्र होते आणि ते काय काम धंदा करायचे नाही, व्यसनी होते. पण त्या चौघांचं एकच ड्रीम होतं की आम्हाला अचानक कुठनं तरी भरपूर पैसा मिळावा आणि ते भरपूर श्रीमंत व्हावं. त्यांचं हे टार्गेटच होतं. त्यामुळे ते अशा मोका बघत होते असा की कुठंतरी अशी संधी मिळाव आणि भरपूर पैसा मिळाव. तर एकदा हे असेच दारू पीत बसले होते. संध्याकाळची वेळ होती आणि ते ज्या ठिकाणी बसले होते ते ठिकाण म्हणजे असं आउटसाईडच होती, थोडीफार झाडी वगैरे होती. तर हे दारूच पीत होते. तर तेवढ्या वेळामध्ये त्या तिथून एक आपण बोलतो ना की एक आगोरी टाईप माणूस तो चालला होता. तर ह्यांनी त्याला बघितलं आणि मस्करीच्या हिशोबाने त्याची छेडबीड काढली, म्हणजे त्याला उचकवण्याचा प्रयत्न केला, त्याला नाही का सतावण्याचा प्रयत्न केला दारूच्या नशेत. तर हे त्या साधूला म्हणाले की काय तू एवढा साधू बनून फिरतो, आम्हाला काहीतरी जादू दाखव ना. तो जो साधू होता तो ह्यांना म्हणाला की मी अशी जादू नाही दाखवत, तुम्ही मला तुमच्या मनातलं सांगा, मी तुम्हाला जादू दाखवतो. आता तो साधूही बहुरूपीच होता, म्हणजे त्याला एवढं काय ज्ञान नव्हतं आणि तो साधू म्हणजे एक वेश धारण करून पैसे लुटायचं काम करायचं. आता ह्यांनी दारूच्या नशेत त्यांना त्या साधूला सांगितलं की बाबा आम्हाला आहे ना अचानक भरपूर पैसा पाहिजे, भरपूर धन पाहिजे, देऊ शकतोस का? आता हा पण साधू खोटाच होता. तो त्यांना एकच बोलला की मिळू शकतं ना, तुम्हाला मिळू शकतं, पण त्यासाठी तुम्हाला 15 प्रेत जागी करावं लागेल. ते जागे झाल्यानंतर तुम्हाला ते जिथं धन लपवलंय ते सांगतील आणि तुम्ही तिथं जाऊन काढायचं. आता हे दारूच्या नशेत होते, ह्यांना खरं वाटलं ते. मग हे म्हणले की मग तू का नाही आम्हाला हे करून देत? बोलतो मी नाही करू शकत, माझी एवढी पॉवर नाहीये. तर तुम्ही एक काम करा, एखादा साधू पकडा जो आगोरी असेल आणि त्याच्याकडनं तुम्ही हे करून घ्या. आता ती पोरं काय बोलली की ठीक आहे बाबा, आम्हाला तू एवढं सांगितलं तर तूच करून दे. आता त्या साधूनी जी विद्या घेतली होती, तो जो आगोरी होता त्यांनी जी विद्या घेतली त्याला पूर्ण विद्या येत नव्हती, पण तो पैसे लुटण्याचे धंदे करायचा. तर तो बोलला की ठीक आहे, जर तुम्ही मला जे सामग्री लागते त्याला जर पैसे दिले तर मी तुमच्यासाठी एवढं करू शकतो आणि मी तुम्हाला धन कुठं आहे ते दाखवू शकतो. त्या प्रेतांच्या म्हणजे जी भूत जागी करेल त्यांच्या हिशोबाने मी तुम्हाला दाखवू शकतो. तर हे बोलले ठीक आहे, किती पैसे लागतील? तर त्यांनी काय सांगितले असेल 25,000 रुपये. तर हे बोलले की ठीक आहे बाबा, तुम्ही कधी भेटणार आम्हाला? बोललं की तुम्ही आहे ना पैसे जमा करा आणि एक 2 दिवसानंतर ह्याच गावाच्या पुढे एक गाव आहे, त्या गावामध्ये मी त्यांनी ॲड्रेस दिला, म्हणजे मी अशा अशा ठिकाणी राहतो, तिथं या, मी तुम्हाला करून देईल. आता ह्यांनी 2 दिवसामध्ये चोऱ्या माऱ्या काय लुटमार करायची केली, 20-25,000 रुपये जमा केले आणि हे 2 दिवसानंतर त्या आगोरीकडे गेले. आता आगोरीकडे गेल्यानंतर यांनी पैसे वगैरे दाखवले की बोले आम्ही आणले. तो आगोरी बोलला की ठीक आहे, तुम्ही हे पैसे मला द्या आणि उद्या रात्री बरोबर 12 वाजता माझ्याकडे या, आपल्याला स्मशानभूमीमध्ये जायचं. तर हे पण एकदम एक्साइटेड झाले की अरे बापरे, आता उद्याच काम होणार. बोलला की आपण मी सामग्री घेतो सगळी आणि तुम्ही तिथंच येऊन भेटा. मग त्याच गावापासून काहीतरी थोड्याशा अंतरावर एक त्याच गावाचं स्मशानभूमी होती, ते तिथं गेले. हे दुसऱ्या दिवशी तिथं पोचले, रात्रीचे 12 वाजले होते. आता हा जो साधू होता हा भोंदू होता म्हणजे त्याला पूर्णतः माहिती नव्हती की नक्की कसं काय करायचं असतं. त्याला एवढीच माहिती होती की ते जागा करू शकत होता पण त्यांना पाठवू शकत नव्हता. ह्या साधूंनी पैसे तर घेतले होते आणि काहीतरी त्याच्याकडची सामग्री जी वापरली आणि ते पैसे त्यांनी लपून ठेवले होते स्वतःकडे. आता हे गेले तिथं आणि तो विधी चालू केला. आता तो विधी बोलत होता
तर अर्धा तास 1 तास झाला. त्याच्यानंतर आहे ना अचानक तिथं भेसूर वारं सुटलं, विचित्र आवाज यायला लागले. आता हे जे चौघं होते हे घाबरले. तर तो साधू बोलला घाबरू नका. ऍक्च्युली तो साधू पण घाबरत होता, पण साधू मुद्दामून त्यांना बोलला घाबरू नका, मी आहे, काय नाही होत. आता हे चाललंच होतं. तेवढ्या वेळात त्यांच्या समोर जे 5 जण म्हणजे ती 4 मुलं आणि तो आघोरी ह्यांच्या समोर आहे ना एक 2-3 असे विचित्र दिसणारे आत्मे उभा राहिले येऊन, आणि हे बघतच बसले. हे म्हणजे पूर्ण घाबरले होते. हळूहळू अजून तिथं एक 10 ते 15 म्हणजे असे भरपूर आकृत्या त्यांना दिसायला लागल्या. हा जो आघोरी होता तोही खूप घाबरलेला होता. त्यांनी जे काय नेलं होतं, आता ह्यालाही कळालं आघोरीला की नक्की करावं काय. आता हा त्यांना बोलला की ठीक आहे, झालं आपलं काम, एकमेकांना धरत इथनं निघायचंय बाहेर. आता तो घाबरल्या अवस्थेमध्ये हे चौघं आणि तो आघोरी हे सगळे उठले आणि एकत्र एकमेकांच्या हाताला धरून त्या स्मशानभूमीमधनं बाहेर निघले. आता हे 5 जण घाबरलेले होते. त्यांनी जो आघोरी होता त्याच्या तिथं सोडलं आणि तो आघोरी बोलला आता उद्या या, उद्या मी रात्रीमध्ये हे जे जागे केलेत ना हे मला सांगतील कुठं काय आहे, आपण तिथं जायचं आणि खोंदायचं. आता हे पण खुश, आलो बाबा आता झालं आपलं काम. आता उद्या हा आघोरी सांगेल आपल्याला कुठं जाऊन खोदायचंय आणि तिथं जाऊन खोदलं की पैसेच पैसे. आता हे त्या दिवशी रात्री झोपायला गेले. ह्यांना रात्रभर तो झोप नाही आली. आता दुसरा दिवस उगवला. दुसऱ्या दिवशी हे एक्साइटमेंट मध्ये त्या आघोरीच्या घरी गेले. तर बघतात तर काय, तो आघोरी त्याच्या घरामध्ये मरण पडला होता. म्हणजे त्याचा मृत्यू कसा झाला होता हे काहीच माहित नाही. तो विचित्र पद्धतीमध्ये पडलेला दिसला, जसं काय त्याला कोणीतरी पूर्ण त्याचं रक्त शोषून घेतलंय अशा अवस्थेत बघितलं त्याला. आता हे घाबरले आणि तिथनं पळत सुटले. आता ह्यांचं जे होतं चौघांचं जे ड्रीम, जे स्वप्न की पैसा पाहिजे, आता हा तो विषय संपला होता. पण ह्यांच्या मागं आता नवीन एक ब्यात लागली की हे जिथं जाईल तिथं तेच प्रेत आत्मे ह्यांच्या समोर येऊन बसायचे. हे खात असेल तर त्यांना काय काय मागायचे आणि हे इग्नोर करायचा प्रयत्न केला तर त्यांना असे अंगात म्हणजे आपण बोलतो ना दडपतं तसं व्हायचं. आता हे सगळे म्हणजे 4 जण एवढे घाबरले होते, ह्यांना कळत नव्हतं काय करावं. यांनी कंटाळून त्यांच्या आपापल्या घरच्यांना सांगितलं की आम्ही असं असं केलं. तर आता ह्यांचे घरचे पण टेन्शन मध्ये आले. ह्यांनी मग त्या चौघांना, सगळ्यांच्या घरच्यांनी एक त्याच गावामध्ये एक प्रसिद्ध म्हणजे खूप पोचलेले बाबा होते, ते साधू होते, त्यांच्याकडे नेलं आणि त्यांना जे काय घडलेला प्रकार आहे तो सांगितला. तो जो साधू होता तो म्हणाला की अरे मूर्खांनो, असं जर झालं असतं तर आज जगातले कितीतरी आघोरी यांनी असं करून भरपूर लोकांना पैसा, स्वतः श्रीमंत झाले असते. असं होत नाही, ते नशिबाचा भाग आहे. मग आता काय करायचं यांनी सगळ्यांनी विचारलं. तर तो काय बोलला, साधू बोलला की ह्याच्यावर मी काय करू शकत नाही, मी तुमचा फक्त बंदोबस्त करून देईल की तुमच्यापर्यंत यायला नाही पाहिजे. पण जर तुम्ही मी जे दिलंय ते काढलं तर मग त्याच्यानंतर तुमचं काही खरं नाही. मग त्या जो साधू होता त्यांनी यांच्या गळ्यामध्ये बांधायला लॉकेट दिले होते, कोणाच्या हातात कोणाच्या गळ्यात. या 4 जणांना तेव्हापासून भीती वाटणं बंद झालं आणि त्यांना ते दिसणं बंद झालं. पण जे बोलतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, ह्यांना दारू, मांस मच्छी खायची खूप सवय. आता त्या साधूनी जे सांगितलं होतं ना की हे घातल्यानंतर तुम्ही दारूला शिवायचं नाही, वशाट खायचं नाही, तरच तुम्ही हे घाला, नाही तर मी काय करू शकत नाही. आता 15 दिवस गेलते तर ह्यांचं परत त्यांना ती तलब जागी झाली दारूची, दारू प्यायची, वशाट खायचंय. हे 4 भेटले, यार बोले 15 दिवस झाला आता काय होणार आहे, एक काम करू आपण काढून ठेवू आणि खाऊया. पण त्याच्यातला एक जण होता ना, सोहम नाव होतं त्याचं, तो जो होता ना तो बोलला की यार मला भीती वाटते. तो घाबरट होता. तो बोलला तुम्ही दारू प्या, मी तुमच्या बरोबर बसतो, पण मी काय खाणार नाही ना मी गळ्यातलं काढणार. म्हणजे काय घाबरतो यार, चल. परत ते त्या सुमसान ठिकाणी गेले, ह्यांनी गळ्यातलं काढून बाजूला ठेवलं, तिथं दारू पिली, वशाट खाल्लं. आता त्या रात्रीची वेळ होती, तेवढ्याच वेळात सोम तिथंच बसला होता. अचानक हे येड्यागत करायला लागले, हसायला काय लागले, रडायला काय लागले, विचित्र आवाज यायला लागले तिथं. ते ऐकून सोम तिथनं पळत सुटला. पण हे 3 जण तिथंच होते, कारण की त्यांना पूर्णपणे त्यांच्यावर अटॅक झाला होता.
पूर्णपणे ते स्तब्ध झाले होते, येड्यागत बडबड करत होते, येड्यागत ओरडत होते, आवाज काढत होते. तर मित्रांनो, ही घटना सोहमनी घरी आल्यावर रात्रीच्या वेळी त्यांच्या घरच्यांना सांगितली. ह्यांच्या घरचे तिथं गेले त्या तिघांच्या, आणि बघतात तर काय तिथं ते नाहीयेत. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सगळे गावकरी आणि ते तिथं गेले, तर बघतात तर काय की त्यांच्या तिघांच्या बॉड्या थोड्या थोड्या अंतरावर पडलेल्या आहेत, आणि त्यांच्या बॉड्या अशा झाल्या होत्या की त्यांचं रक्त कुणीतरी शोषून घेतलंय, पूर्ण असे सुकलेत, अशा बॉड्या भेटल्या होत्या. पण सोहम वाचला, कारण सोहमनी ते गळ्यातलं काढलं नव्हतं. मित्रांनो, त्यानंतर ते जे तिथं मरून पडले होते त्या एरियामध्ये आजही कोण जात नाही, कारण आजही तिथं लोक गेली की त्यांना विचित्र आवाज येतात, विचित्र अनुभव घडतात, कुणाला कुणाला तर धरतं, असं तापाने फणफणतात लोक. त्यामुळे तो एरिया आजही बंद आहे. आज ह्या घटनेला बरोबर 27 ते 28 वर्ष पूर्ण झालेत. ही घटना आम्हाला जो हुबळीमध्ये राहणारा सोहम होता त्याच्याच मुलांनी पाठवली. आज तागात तो बोलतो की माझ्या वडिलांनी कधी दारू शिवली नाही, कधी वशाट खाल्लं नाही, त्यांच्या गळ्यात जे त्या बाबांनी दिलं होतं ते अजूनही. मित्रांनो, असं म्हणतात की ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही त्या गोष्टीच्या नादी नाही लागावं, आणि फुकट लालच करून आपल्या जीवाला धोका नाही घ्यावा. मित्रांनो, अशाच मिस्टिरियस, हंटेड, हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि हा, तुमच्या फॅमिली बरोबर, तुमच्या मित्रांबरोबर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता. धन्यवाद.